नमस्कार, मी प्रतिभा. हाऊ टू कुक इझीमध्ये तुमचं खूप खूप आणि मनापासून स्वागत. टिफिन सिरीजमधली दुसरी रेसिपी आज आपण पाहणार आहोत, ती म्हणजे बटाटा बीटरूट पराठा. खूप सोपी आहे, मुलांना फार आवडते आणि हेल्दीसुद्धा आहे. ही रेसिपी कशी बनवायची ते नक्की पाहूया. व्यवस्थित सगळे टिप्स मी दिलेले आहेत, त्यासुद्धा नक्की फॉलो करा. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि अशा छान छान रेसिपी एन्जॉय करता येतील. तर आजची रेसिपी आपण पाहूया, बटाटा बीटरूट पराठा. बटाटा बीटरूट पराठा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण एका परातीमध्ये गव्हाचं पीठ घेऊया. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. चिमूटभर मीठ घालायचं त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे. आता हे पीठ आपण पाण्याने भिजवायचं नाही आहे. तर हे बघा, मी बीटाचा रस काढलेला आहे. याच्यामध्ये अजिबात पाणी मिक्स केलेलं नाही, हे प्युअर बीटाचा रस आहे. तर आपण थोडा थोडा रस घालून हे पीठ मळून घेऊया. पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे. हे बघा, छान असं स्मूथ आपण पीठ मळलेलं आहे आणि खूप पातळ आणि मऊ असं मळायचं नाही आहे. हे बघा, थोडंसं घट्टसरच ठेवायचं, कारण आपण हे स्टफिंग पराठे बनवणार आहोत. त्याच्यामुळे हे थोडंसं घट्टच मळायचं आहे. हे व्यवस्थित मळून झालेलं आहे. आता ह्याला आपण 10 मिनटं बाजूला ठेवूया आणि याचं स्टफिंग बनवून घेऊया. स्टफिंग बनवण्यासाठी आपण एका बाउलमध्ये एक उकडलेला बटाटा घेणार आहोत आणि हा आपण आता व्यवस्थित असा मॅश करून घेऊया. बटाटा व्यवस्थित कुस्करून घ्यायचा, म्हणजे आपण जेव्हा तो स्टफ करतो ह्याच्यामध्ये पराठ्यामध्ये, तेव्हा लाटताना पराठे फुटत नाहीत. त्यामुळे व्यवस्थित असं छान स्मूथ करून घ्यायचं बटाटा एकदम. मोठे मोठे तुकडे ठेवायचे नाही. बटाटा व्यवस्थित मॅश करून झालेला आहे. आता पुढचे जिन्नस घालून घेऊया. हा मी पाव तुकडा घेतला होता बीटाचा, त्याचा रस काढून जो आपण किसून घेतला होता तो थोडंसं बीट घालून घ्यायचं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर धणा पावडर, जिरा पावडर, आमचूर पावडर, हे सगळं प्रमाण तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळेल. आणि हा ओवा आहे, तर थोडासा असं आपण कुस्करून घालूया. त्यानंतर चवीनुसार मीठ, आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घेतलेली आहे, ही पाव चमचा आहे. सगळं प्रमाण पाव चमच्याच्या हिशोबाने घेतलेलं आहे. आणि हे सुद्धा पाव चमचा लाल तिखट. आता मुलं कसं तिखट खातात, तुमच्या मुलांना तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. हे झाल्यानंतर चांगली मूठभर अशी कोथिंबीर घेतली आहे मी. कोथिंबीरीने फार छान चव येते. कोथिंबीर घालून घ्यायची. हे सगळे जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. आता इथे मी आमचूर पावडर टाकलेली आहे, त्यामुळे लिंबाचा रस तुम्ही नाही घातलात तरी चालेल, किंवा जर लिंबाचा रस घालणार असाल तर आमचूर पावडर अवॉइड करा, नाही तर फार आंबट होतात मग ते. स्टफिंग आपलं रेडी झालेलं आहे. आता आपण पराठे लाटायला घेऊया. पराठे लाटायच्या आधी आपण जो हा गोळा मळून घेतला होता, याचे छान असे 4 भाग करून घेऊया. आता आपण मी हे छोटे छोटे केलेत, कारण आपल्याला मुलांना हे डब्याला द्यायचे आहेत. सो ते छान छोटे मी गोळे बनवून घेतलेले आहेत त्याचे. आता याला छान असं पीठ लावलेलं आहे, थोडं प्रेस करून घेऊया. छोटंसं लाटून घेऊया आपण अशी छोटीशी पोळी आणि त्यामध्ये आपला हा गोळा भरूया. आता ह्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं, मी बीट किसून टाकलेले, एकदम बारीक किसले. तर त्याच्यात तुम्ही गाजरही घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. अशा मुलं जी भाज्या खात नसतं ते बारीक चिरून तुम्ही थोड्याशा पॅनवर अशा तव्यावर अशा परतवून ह्याच्यामध्ये घालू शकता. मुलांना कळतही नाही की हा पराठा नेमका कसला आहे. आणि दिसायला असं छान रंग गुलाबी येतो, छोटासा असा दिसतो. तो क्यूट असा हा पराठा मुलांना खायला फार अट्रॅक्टिव्ह वाटतो. सो हे व्यवस्थित त्याला असं आपण सगळीकडनं प्रेस करून घेऊया, म्हणजे सगळं स्टफिंग आहे ते व्यवस्थित पसरेल आतमध्ये. त्याला पीठ लावायचं आणि छान असं लाटून घ्यायचं. तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही हा लाटू शकता. मुलांना आवडत असेल तर चौकोनी सुद्धा तुम्ही लाटू शकता, किंवा त्रिकोणी आकारात सुद्धा लाटू शकता. पराठा फार पातळ आणि फार जाड लाटायचा नाही. त्याचा परफेक्ट असा शेप झालेला आहे बघा.
आता परफेक्ट झालेला आहे. याला आता आपण शेकायला घेऊया. पॅन आपला गरम झालेला आहे. आता आपण लाटलेला पराठा ह्याच्यात घालूया आणि मीडियम टू हाय फ्लेमवर व्यवस्थित दोन्ही बाजूनी खरपूस असा शेकवून घ्यायचा. एक बाजू शेकलेली आहे त्याची. आता आपण पराठ्याची दुसरी बाजू शेकवून घेऊ. दोन्ही बाजूने हा पराठा छान शेकलाय. त्याला आता मस्त असं तूप लावून घ्यायचं आणि तूप जनरली ना अवॉइड करा की पॅनमध्ये लावताना. तूप पॅनमध्ये लावू नका कधी, कारण ते जळून जातं तूप सगळं. तो पराठा काढणार असाल ना तेव्हाच तूप लावा. हे बघा, आपला बटाटा बीटरूट पराठा तयार झालेला आहे. तर टिफिन सिरीजमध्ये दुसरी रेसिपी ही नक्की करून पहा. मुलांना खूप आवडते आणि तुम्ही सुद्धा ही घरात सहज असंच कधीतरी नाश्ता खायची, हेल्दी नाश्ता खायची तुम्हाला आवड असेल ते सुद्धा तुम्ही करून खाऊ शकता. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला नक्की कळवा. आपण पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि चमचमीत रेसिपीसह. तोवर स्वस्थ राहा, काळजी घ्या.